काय मदत न काय जेवण तयार आहे जेवायला बोलवलं बर थांब गोदा स्वयंपाक करून दमले असतील ना राहू दे चल हे नंतर करते काय तुम्ही खरंच सुधारलाय म्हणजे एवढा चांगुलपणा तुमच्यात कसा काय सत्यमेव जयते अगं चंद्या मी खोटं बोलायचं सोडून दिलं आता सत्याचे प्रयोग सूरज काय रे कुठं चाललायस आलो बाहेर जाऊन येतो ते अरे टी शर्ट लय भारी दिलायस बघ कसं वाटेल बसलं ना नीट होय भारी चाललायस काय होय मग जेवून जा आल्यावर जेवतो की घेऊन जा की मर्दा अरे तुला भूक लागली म्हणून केलंय ना व समज ते मी येताना खाल्लं होतं का जरा आता काय भूक नाही आल्यावर जेवतो सूरज अरे जीवन जा की बाळा ते एक महत्वाचं काम आलंय ते पहिले करतो आणि मग जेवतो ठीक आहे जावा पण घरी लवकर या जा चंदे जा पाणी घेऊन ये. काय घमघमाट सुटलाय जेवण भारी झालेलं दिसतंय गोदकाच्या हाताला चवच आहे तशी गोदका आम्हाला निवाडा की लय भुका लागल्यात वा हे चांगलं गोदका तुमच्या हाताला लय भारी चव आहे बघा शेवटी किती झालं तरी अनुभवी जुनी जाणती माणसं वय वय बराबर आहे ते ना जाऊबाई कुठे दिसत नाही त्यांचं नाव घ्यायला बंदी आहे या घरात बी आणि गावात बी असं का म्हणून काय झालं राणा भाऊजी काय नाही जेवा असं कसं नाव घ्यायला बी बंदी म्हणजे काहीतरी मोठं कांड केलंय जाऊबाईंनी राणा भाऊजींसारखा देव माणूस ह्या टोकाला गेला म्हणजे काहीतरी डेंजर केलं असणार काय केलं हो राणा भाऊजी विश्वासघात अरे देवा आता आम्ही तेव्हा वाईट होतो म्हणून तुमचा विश्वासघात केला पण जाऊबाईंनी का केला काय माहित नाही अवर राणादांचे एन्काउंटर करायला टपलेल्या पोलिसांनी खबर दिली त्यांनी नशीब म्हणून वाचलं राणादा अगो बाई आम्ही तेव्हा वाईट होतो पैशाची हाव होती म्हणून आम्ही राणा भाऊजींचा जीव घ्यायचा प्रयत्न बी केला पण जाऊबाई स्वतःच्या नवऱ्याचा जीव घ्यायला एवढ्या उतावळ्या का झाल्या होत्या बस झाली चर्चा जेव आता आणि जाऊ द्या कशाला जुनी मोडदी उकरून काढताय नाही राणा भाऊजी आम्ही सुधारलोय जे सत्य ते बोलायला आम्हाला लाज वाटत नाही आम्ही तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला हे सत्य आहे आणि आम्ही हे कबूल बी करतो ते नव्ह राणा भाऊजी पण जाऊबाई का तुमच्या जीवावर उठल्या होत्या त्यासनीच माहित जाऊ द्या ते आपले नव्हतेच म्हणायचं आम्ही वाईट वागलो त्याचं बी त्याच कारण होत्या
या घरात यायच्या आधी आपल्यात कधी वाद होता का? जाऊबाई घरात आल्या ना आमच्याकडनं चुकावत गेल्या आणि मग आपलं घर इसकटत गेलं. आपलं घर इसकटायचं मेन कारण जाऊबाईच होत्या. बास, जेवताना बोलू नये, ठसका लागतोय. सत्य बोलायला काळेल नसतो गोदाक्का. सत्याचे प्रयोग तुम्हाला माहित नाही वाटत? म्हणजे राणा भाऊजी, आता या घरात खोटेपणाला अजिबात जागा द्यायची नाही. जाऊबाई गेल्या ते चांगलंच झालं. परत या घरात घेऊ नका त्यासनी. बराबर बोलतो ना आम्ही. राणा, बरकत भाऊजी. भाऊजी, अगं राणा भाऊजींचा जिगरी दोस्त. दोघांचं नातं भावासारखं आहे. मग आमचं भाऊजीच झालं की. ते नव बरकत भाऊजी, मळा कसा आहे आपला? चांगला आहे की. आता तुम्ही असल्यावर काळजीच नाही म्हणा. येतो 2-4 दिवसात बघायला मळा. राणा, जून झाली की बाहेर काम आहे. वय झाले माझं, हात धुवून आलो लगेच. राणा, अरे जेव तरी. पोट भरले माझं. बोल रे, काय झाले? काय झालं? तुला काय खुळबी लागले काय रे? आता काय झालंय काय? अरे काय झालं म्हणून मला काय विचारतोस तू परत? या दलिंदर बाईला तू घरात का घेतलेस? पहिले जरा हळू बोल, कळलं काय? हे बघ, सूरज म्हणलाय वहिनी बदलल्यात म्हणून त्यासनी घरात घेतलंय. आणि तसं बी त्या घरच्या सून आहेत. सुन, हं? अरे तू असं का वागायलास राणा? अरे ह्या बाईने किती कांड केलं, विसरलास काय तू? विसरलास काय? सूरज म्हणलाय ना वहिनी बदलल्यात म्हणून. सनीदा सांगणार आणि तू ऐकणार काय? मग काय करू, आकलन नव्हतंस नाही? हाकलून लाव. काय तुला झालायस काय? असं कसं आकलन देऊ? सूरज काय म्हणला माहित आहे का? वहिनीसनी जर घरात घेतलं तरच तो घरात येणार म्हणून. मर्दा, अरे आपला सूरज लई दिवसांनी आपल्या घरात आलाय रे परत. असं बाहेर ठेवूय. माझं तर डोसकच काम करून झाले बघ. अरे माझं बी तेच झालंय. अरे मग का करायलास असं तू? अरे तुला सांगितलं ना व, सूरज म्हणलाय की वहिनी बदलल्यात म्हणून. मर्दा जरा विचार कर की, आपलं घर परत पहिल्यासारखं होणार. हे चांगलंच आहे ना व. वाऱ्याकडे. अरे मग स्वतःच्या बायकोला बी माफ कर की. हं? अरे या जीव घेणाऱ्या बाईला माफ करतोस आणि बायकोला माफ करत नाहीस बरं. एवढं जर घर जोडायचं असेल का नाही, त्या नका असलेल्या माणसाला परत आण. अरे तिच्यापेक्षा ह्या बाईने लय भयंकर गुन्हे केल्यात. तू जरा दमानं घे की. आता इकडं माझं डोसकं काम करणं झालं. तुझा चांगलपणा मला माहिती आहे रे. दाबी असं का वागायला तुलाच ठाऊक. जाऊ दे, तुला काय बोलण्यातच पॉईंट नाही. ए बरकत ऐक की मर्दा. काय म्हणायचं? कोच इंग्लिश काय पण म्हणा समजा. मला वाटते माझ्या तुम्ही या जाळ्यात अडकत तर नाही ना मग? सन्निधान जाळ्यात हा? बघा अख्खं जग फिरलोय मी. आम्ही पासून होय. पण नंदीचा वहिनींचा मागचाही यस. तुला वाल्याच्या वाळणुकीची गोष्ट माहिती आहे काय? काय सांगू परत? नाही माहिती आहे. तसं झालंय नंदिताचं. नंदिता कम्प्लीट सुधरून गेली रे एकदम. दुबईच्या राजानं चांगुलपणाचं सर्टिफिकेट दिले तिला. दुबईच्या राजानं? दुबईच्या राजाने विचार कर. त्याच काय झालं,
एका पोराला मरता मरता वाचवलं नाही. मग तुझं बोलणं चालणं वागणं बघून राजा खुश, डायरेक्ट सर्टिफिकेट देऊन टाकले. हे काय नवीनच ऐकतोय मी. तेच आपण जुन्याला धरून बसतोय रे, म्हणून प्रगती होती. हा माणसानं आयुष्यात नव्याचा स्वीकार करावा. ते ना मग ते दुबई सोडून इकडे कसं काय सुट्टीवाला का काय बाबा? हा? कायमची सुट्टी मारला. काय आमची सुट्टी? ची टोल्ड मी इंग्लिश हु आय एम. जाणीव करून दिली रे. आपलं गाव असते, आपली माणसं असतात. काय आपण उगाच बोंबलं त्या परदेशात जाऊन काम करायचं का करायचं? मी म्हणतो आपण इथं राहून काम करायचं, आपल्या देशाची प्रगती करायची का नाही करायची? तू येऊन ऐक एकदा, आयुष्याचं भलवेल मारता तुझ्या. नको, माझी सरपंच घ्या तेवढंच बरं आहे. पण एक सांगतो संजा, त्या गायकवाड घराण्यामुळे नाही मला सरपंचकी मिळाली. त्याचा वापर मी जाऊ द्या. हा गायकवाड करा नाही की नाही, पुन्हा पहिल्यासारखं होणार. पण अंजली कोणी नसणार आहे. नाही अजिबात नाही. माझ्या भावाला पोलिसांच्या तावडी द्यायला निघाला त्या जी केली की नाही, लय वाईट केलं सांगतो तुला. माझ्या भावाला एकटा टाकलाय त्यांनी. युधित की समोर येऊन द्या चिशक्या. वहिनी बरकत भाऊजी. वहिनी भाऊजी वहिनी अहो जे नको व्हायला पाहिजे होतं ते झाले बघा. लय वाईट झाले. अहो, काय झालंय? वहिनी त्या वहिनी साहेब परत आल्या. काय? वय नंदिता गायकवाड परत आल्या. लय वाईट झाले बघा. अहो, पण असं कसं? या गावात पुन्हा पाऊल टाकायची हिंमत कशी झाली त्यांची? आता राणा पाटील असल्यावर कशी हिंमत होणार नाही. अहो गावातच नाही घरात मी बसताना मांडले. सुनीता परत लगीन करून आल्या त्याच्या बरोबर. काय सांगताय भाऊजी? हे फार वाईट झालं. वय त्या बाईने सन्निदासने आधीच जाळ्यात ओढले, आता राणाला बी जाळ्यात ओढले. राणा म्हणते त्या सुधारल्यात, त्या बदलल्यात. अहो काय नाही ते बडबडायला लागले तो. म्हणजे राणाजी पुन्हा त्यांच्या आहारी जायला लागलेत. हो जाऊ लागल्यात त्या आहारी गेला. वहिनी वहिनी गोदाकाठी राहण्यासाठी आपल्याला काय ते करायला पाहिजे बघा. गायकवाड घराण्यावर परत इग्न आले. वहिनी राणाच्या भोळेपणाचा फायदा घेईल ती बाई. काय ते करायला पाहिजे आपल्याला. नाही नाही भाऊजी, मी असं काही होऊ देणार नाही. वहिनी तसं होणार काय, तसं व्हायच लागले बघा. हो 2-4 दिवसात ती मळ्यात येतो म्हणल्या. आले सगळं ताब्यात घ्यायला लागले ती. राणा पुढे कोण बोलणार? भाऊजी भाऊजी तुम्ही जरा शांत व्हा. असं काही होणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. शांत राहणारी अंजली नाहीये मी आता. आता उठता लाथ आणि बसता बुक्की देणारी जिजा आहे मी, जिजा. आता फक्त त्यांना एकदा माझ्या समोर येऊ द्या. मग जिजाच्या कडकड इजांचा दणका कसा देते ते बघा. जेव्हा बोलती जिजा तेव्हा कडाडा जिजा. गुड मॉर्निंग. काय झाली का झोप? जाऊन आमच्यासाठी चहा बनवायला सांगशील? नाही, आधी मी हे खाते आणि मग जाते. संदे हो का? ताई साहेबांनी चहा बनवायला सांगितलं. हा सांगितलं ताई साहेब. संदे पाणी दे ग.
अगं इकडे येऊन दे चंदे. किती भारी वाटते चंदे. धर. त्यात 2 चमचे साखर सांग. अगं त्यात 2 चमचे साखर सांग, कळलं? बोलदा का साखर टाकली काय चहामध्ये? नाही अजून. 2 चमचे टाका. सांगितलं. त्यात दूध नकोय आमसनी, तर सांगून ये जा. बोलदा का चहामध्ये दूध टाकलं काय? नाही अजून, आत्ता उकळलाय, आता घालणार आहे. मग टाका टाकू. दूध न काय छाप. बर. सांगितलं. चंदे, गवती त्याची पाने बी टाकाय सांग, लय आवडतात आमसनी. ताईसाब जातीस का जाळ काढू काना खाली. सांगितलं. लयच दमल्यास चंदे. आरशात बघितलंस का स्वतःला? किती मन झाल्यास. हे तुम्ही नव्हता म्हणून जरास समाधानानं राहिले म्हणून जरा अंगाला मानवले. जरा नाही, लयच मानवलंय. मला वाटलं तुम्ही चांगुलपणाचं सर्टिफिकेट मिळवलं म्हणजे जरा सुधारलाय सा. काय? काय नाही माझ्या ताईसाहेबांचा रुबाब अजून मी तसाच. बरोबर. आता कशी खरी बोलली चंदे. जग इकडचं तिकडं झालं तरी आमचा रुबाब तसाच राहणार. पर ताईसाहेब, ज्या घरात तुमच्या रुबाबाच्या चिंध्या झाल्या त्याच घरात परत कसं काय? अद्दल घडवायला. ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांचा वचपा काढल्याशिवाय आमचा जीव थंड होणार नाही. म्हणजे आता काय करणार? मागच्या टायमाला राहिलं ते. ही मास्तरडी गेली म्हणून वाचली, पण या ठोकळ्याला मातीत गाडणार म्हणजे गाडणार. आणि ती गोदा का? अहो ताईसाहेब, ती तुम्हाला काय काय म्हणत होती माहिती का? ते कुत्र्याचं शेपूट काय आणि साप काय. आम्ही डसल्यावर कळलं तिला पुन्हा संकट वाकड्यात शिरत्यात ते. चंदे, मेलेलं परवडलं अशी गत करणार आहे आम्ही त्यांची, त्या ढिगाऱ्याची आणि त्या ठोकळ्याची. समद्यासनी जन्माची अद्दल घडवून आम्ही या घरची आणि गावाची थोरली सुनबाई होणार आहोत आम्ही.